ओम सर्वांना ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. देहू आळंदी ते पंढरपूर वारकरी आपले पायी निघाले दिंड्या घेऊन पालखीबरोबर. पण आपल्याला इथे मानसवारी करायची आहे. आपल्या डोळ्यासमोर पालखीचे चित्र, वारकरी पायी पताका हातात घेऊन नाचत गात बोलत भजन कीर्तन प्रवचन करत आनंदाने बागडत रस्त्याने चालले. अंगावर पावसाच्या सरी पडत आहेत. आजूबाजूला हिरवीगार झाडी आहेत. झुळझुळ पाण्याचे पाट वाहत आहेत. अशा निसर्गरम्य वातावरणातून ते वाटचाल करत चाललेले आहे. सारखे मुखाने माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 असा जपाजप त्यांचा चाललेला असतो. एकट्याने केलेला जप पण अनेकांनी मिळून केलेलं जप याला आपल्याला यज्ञ म्हणावे लागेल. फार मोठी यज्ञसेवा घडते आहे. अनेक जण एकमेकांचे पाय दुखले तर पाय दाबतात. पादसेवन घडतं. स्मरण नामस्मरण कीर्तन प्रवचन पादसेवन अर्चना दास्यभक्ती 18 पगड जातीचे लोक एकत्र आलेले असतात. पण अगदी बंधुभावाने राहतात आणि इतकी आपुलकी निर्माण होते की आपल्याला घरची आठवणसुद्धा येत नाही. इतकं निसर्ग सौंदर्य इतकं पाहण्यासारखं असतं, वाखाणण्यासारखं आहे. आणि त्यात ते माऊलीचं रिंगण ते अश्व कसा गोलाकार फिरतो. तिथे कुठे कोणाची शिस्त कोण शिस्त लावतं आहे. प्रत्येकाचं अनुशासन तिथे ठरलेलं आहे. फार डोळे भरून पाहण्यासारखा, अगदी डोळे मिटून घ्यावे, डोळे भरून पाहावे आणि तो देखावा आपण अंतःकरणात साठवावा. आणि एका ध्याने सगळेजण माझ्या विठुरायाला भेटण्यासाठी उत्सुक झालेले असतात. एकदाच वर्षभरातून एकदा मी भेटून आलो की वर्षभर पुरणारी ऊर्जा मी आपल्यासोबत घेऊन येतो. जेव्हा कळसाचं दर्शन होतं लांबून, अगदी इथे कर्तव्यता होती. माऊली माऊली विठोबा माऊली मला भेटली आणि गळा भेट घेऊन वारकरी परतीच्या प्रवासाला निघतात. त्यांचं अंतःकरण अगदी भरून गेलेलं असतं आणि ती ऊर्जा तेव्हा वर्षभर आपल्यासोबत बाळगत असतात. अशी मानसवारी. न भूतो न भविष्यती. जय विठ्ठल 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 जया विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. न भूतो न भविष्यती दिवारी.